नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असं धक्कादायक विधान नीलम गोरे यांनी केलेलं आहे. मराठी साहित्य संमेलनातील असे घडलो आम्ही या कार्यक्रमात गोरेंनी हा गौप्यस्फोट केलेला आहे. नीलम गोरेंच्या या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली. संजय राऊतांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा उषा तांबेंना पत्र लिहत गोरेंच्या वक्तव्यावरती अनेक सवाल विचारलेले आहेत. राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली येऊन संमेलन केलं हे शोभणारं नसल्याचं राऊत म्हणाले. संमेलनाच्या व्यासपीठाचा गैरवापर केल्याची जबाबदारी संमेलन घेणार का, असा सवाल संजय राऊतांनी केलाय. नीलम गोरेंनी राजकारणात चांग भलं करून घेतलंय, त्यामुळे त्यांनाच विचारा त्यांनी पदासाठी किती मर्सिडीज दिल्या. तर नीलम गोरेंनी मर्सिडीज दाखवाव्यात असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी गोरेंना केलंय. नीलम गोरेंना 4 वेळा आमदार केलं, त्यांनी किती मर्सिडीज दिल्या? 8 मर्सिडीज दिल्या का? पावत्या घेऊन या, असं जोरदार प्रत्युत्तर खासदार संजय राऊतांनी दिलंय. नीलम गोरेंच्या वक्तव्याचा सुषमा अंधारेंनी चांगलाच समाचार घेतलेला आहे. नीलम गोरे मातोश्रीवरती सर्व काळ पडीक असायच्या, एवढंच काय तर मातोश्रीवरती बॅरिगेड्स लावायचं कामही गोरे करायच्या, असा टोला त्यांनी लगावलेला आहे. राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीतून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा, अशा सूचना वरिष्ठ नेत्यांकडून शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना देण्यात आलेल्या आहेत. मतदारसंघनिहाय बैठका घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार भरणार आहे. सोमवारी ठाण्यामध्ये गणेश नाईक जनता दरबार घेणार आहेत. पक्षवाढीसाठी भाजप असे कार्यक्रम आयोजित करत असून बॅनरच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शनी करण्यात येते. त्यामुळे आता शिंदेंची कोंडी करण्याचं राजकारण सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. ठाण्यामध्ये जनता दरबाराच्या आयोजनावरून गणेश नाईकांनी स्पष्टीकरण दिलंय. प्रत्येकालाच मंत्रालयात यायला जमतं असं नाही, नागरिकांनी व्यथा मांडता यावी म्हणून नवी मुंबई आणि पालघरनंतर ठाण्यात जनता दरबार भरवला जाणार, असं नाईक म्हणाले. रिपब्लिकन पक्ष महायुतीसोबत असताना राज ठाकरेंची गरज काय, असा सवाल विचारत रामदास आठवले यांनी जोरदार टोला लगावलेला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंना सोबत घेतल्यास दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय आणि गुजराती मतदार महायुतीपासून लांब जातील, असं वक्तव्यही त्यांनी केलं. बच्चू कडूंनी लाचारी स्वीकारली असती तर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार होता आला असतं, पण मी शेतकऱ्यांसाठी लढतोय, शेतकऱ्यांच्या हितासाठी माझा कितीही वेळा पराभव झाला तरी त्याची पर्वा नाही, असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलं. धाराशिवच्या परांडामध्ये आयोजित एका कार्यक्रमात आमदार सुरेश धसांनी सत्कार नाकारलाय. परांड्यामध्ये सुजित सिंह ठाकूर आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सुरेश धसांनी सत्कार घेण्यास नकार दिला. संतोष देशमुखांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सत्कार स्वीकारणार नाही, अशी भूमिका धसांनी घेतली. भारतीय जनता पार्टीतील अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र म्हणजे माजी आमदार सुजित सिंह ठाकूर, असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलेलं आहे. ठाकूर यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता पक्षाची सेवा केली, त्यांच्या निष्ठेचं फळ त्यांना मिळायला हवं, असंही सुरेश धस म्हणाले. सुजित सिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. दलितांवरती अत्याचार झाला की आरोपीला लवकर पकडलं जात नाही, असं म्हणत रामदास आठवले यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. दलितांवरती होणाऱ्या अत्याचारासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं आठवले म्हणाले. शरद पवारांच्या मनात कटुता नाही, जिथे वार करायचं तिथे ते वार करतात, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली. मोदी आणि पवारांचे संबंध चांगले आहेत, मात्र राजकीय बोलत असताना ते मोदींनाही सोडत नाहीत, असं आव्हाड म्हणाले. उद्धव ठाकरेंनी भाजपावरती हल्लाबोल केलाय. कोकाटे, मुंडे यांच्यासारख्यांचं रक्षण करणं म्हणजे भाजपचं हिंदुत्व आहे का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला विचारलाय. संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांवरती हल्लाबोल केलाय. विधानसभा अध्यक्षांवरती दबाव आहे. कोकाटेंच्या बाबतीत राहुल नार्वेकरांकडून इमानदारीची अपेक्षा नाही, असा आरोप सुद्धा राऊतांनी केलाय. संजय राऊतांच्या आरोपांवरती नार्वेकरांनी पलटवार केलेला आहे. संजय राऊतांना निश्चितच अपेक्षाभंग होईल, नियमानुसार योग्य निर्णय दिला जाईल, तर राऊतांना कायद्याबाबत काही माहितीच नाही, असा टोला त्यांनी लगावलाय.
मी काँग्रेसमध्ये आणि कायम काँग्रेसमध्येच राहणार. भगवा फक्त शिवसेनेचाच नाही, तो सगळ्यांचाच आहे, अशी स्पष्टोक्ती रवींद्र धंगेकरांनी दिली. तर उदय सामंतांनी मला निमंत्रण दिलं तरी सर्व पक्षीयांसोबत माझे संबंध चांगले आहेत, असंही ते यावेळेला म्हणाले. रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे नेते आहेत. ते वैयक्तिक कामासाठी शिंदेंना भेटले आणि त्यांनी स्टेटसवरती भगवा ठेवला, त्यात गैर काहीच नाही, अशी स्पष्टोक्ती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. श्रीरामपूरचे माजी आमदार लहुजी कानडेंची राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडून कानडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांची भेट घेतली. सीमाप्रश्नावरती नव्याने समिती नेमण्याची मागणी करत सीमाप्रश्नी बैठक होत नसल्याची खंत एकीकरण समितीने व्यक्त केलेली आहे. दरम्यान अजित पवारांकडून बैठक घेण्याचं आश्वासनही देण्यात आलं. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कुंभमेळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. प्रयागराज इथल्या संगमावरती ते स्नान करणार आहेत. एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे मंत्री आणि नेतेही संगम तीरावरती स्नान करणार आहेत. जळगावच्या जिल्ह्यातील पांझण डाव्या कालव्याच्या काँक्रिटीकरणासाठी 50 वर्षांनंतर शासनाने 34 कोटी रुपये मंजूर केले. त्यामुळे आता जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील 14,000पेक्षा अधिक क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. कर्नाटकमध्ये बस चालकावरती झालेल्या हल्ल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी संताप व्यक्त केला. वारंवार अशा घटना घडत असतील तर आमच्या शिवसैनिकांनी बांगड्या घातलेल्या नाहीत, असा इशारा सरनाईकांनी दिलेला आहे. परिवहन व्यवस्थापकांना फोन करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचं सरनाईक म्हणाले. धाराशिवमध्ये निधी वाटपात पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून अन्याय होत असल्याची तक्रार भाजप आमदारांनी मंत्री जयकुमार गोरेंकडे केली होती. यावरती आता गोरेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय. आमच्या वाट्याचं आम्हाला द्यावंच लागणार, नाही दिलं तर ते घेण्यासाठी हा जयकुमार गोरे सक्षम आहे, असं म्हणत त्यांनी सरनाईकांना इशारा दिला. नांदेडमध्ये महसूल आयुक्तालय तयार करण्यासंदर्भात महसूल मंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची प्रतिक्रिया नांदेडचे पालकमंत्री अतुल सावेंनी दिली. दांगड समितीच्या अहवालाचा अभ्यास करून या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असंही सावे म्हणाले. इंदापूरमध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 10 एसटी बसेसचं लोकार्पण करण्यात आलंय. मंत्री दत्तात्रय भरणेंच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळेला भरणेंनी बसमधून प्रवास करण्याचा आनंद लुटला. भिवंडी तालुक्यातील अनगाव इकडे जाऊन मंत्री नितेश राणेंनी वृद्धाश्रमाला भेट दिली. सत्यभामा गजानन बालकाश्रमातील वृद्धांची त्यांनी विचारपूस केली. मुंबई गोवा महामार्गावरती माणगाव बाजारपेठ मुगवली फाटा इथे मोठी वाहतूक कोंडी झाली. 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं दिसून आलं. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरती वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. वसईच्या मधुमनमधील सुरक्षा मार्ट सिटीच्या काही अंतरावरती कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात 3घांचा मृत्यू झाला असून एकावरती उपचार सुरू आहेत. उल्हासनगर महापालिका प्रशासनानं ई-ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली. प्रत्येक विभागाला डिजिटल पद्धतीचं काम करण्याचा आदेश देण्यात आलाय. 15 मार्चपर्यंत 100% डिजिटायझेशन करण्याचा आदेश देण्यात आलाय. वाशिमच्या रिसोड बाजार समितीत हळद परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. या परिषदेमध्ये हळदीचं उत्पादन वाढवण्यासंदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जाणार आहे. तर दुसरीकडे चिया खरेदीलाही आज सुरुवात झाली आहे. चियाला 10,000 ते 12,500 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय. बीड जिल्ह्यामध्ये CCIच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कापूस खरेदी ठप्प झाली आहे. मागील आठवड्याभरापासून कापूस खरेदी बंद असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे. वाशिम जिल्ह्यात केवळ 4.92% क्षेत्रावरच उन्हाळी पिकांची पेरणी करण्यात आली आहे. सरासरी 5,990 हेक्टर क्षेत्रावरती उन्हाळी पेरणी करणं अपेक्षित आहे. मात्र अद्याप 295 हेक्टर क्षेत्रावरच पेरणी करण्यात आलेली आहे. सिंचनासाठी पुरेसं पाणी नसल्यामुळे पिकाच्या क्षेत्रात घट झाली. अहिल्यानगर शहरात 100 वर्ष जुनी असलेली पोलीस वसाहत नव्याने बांधण्यात येणार आहे. यासाठी 115 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. पोलीस वसाहतीत 320 घरं नव्याने बांधण्यात येणार आहेत. हिंगोलीतील शिवसेनेच्या नगरसेवकाचा अजब कारनामा समोर आलेला आहे. या नगरसेवकाने स्वतःच्या 3ऱ्या मुलीचा जन्म दाखल्यावरती वडील म्हणून स्वतःच्या नावाऐवजी काकाचं नाव टाकलेलं आहे. आधार कार्ड अपडेट करताना हा प्रकार उघडकीस आलाय. 3रं अपत्य लपवण्यासाठी हे कृत्य केल्याचा आरोप नगरसेवकाच्या पत्नीनं केलाय.
हिंगोलीतील ब्रह्मपुरी गावाने एक कौतुकास्पद निर्णय घेतलेला आहे. गावातील प्रत्येक घराला स्वतःच्या मुलीचं नाव देण्यात आलेलं आहे. गावकऱ्यांनी गावातील मुलींचा अनोख्या पद्धतीने सन्मान केला आहे. 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेदरम्यान मित्राला सोडायला गेलेल्या एका मुलाने चक्क परीक्षा केंद्रासह थेट वर्गात रील शूट केलेला आहे. हे रील इंस्टाग्रामवर सुद्धा अपलोड करण्यात आलंय. दरम्यान विद्यार्थी वर्गात शूट करत असताना शाळेतील यंत्रणा काय करत होती असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे बाजारात माठ दाखल झालेले आहेत. गुजरात, अहमदाबाद, परभणीतून नक्षीदार लाल काळे माठ विक्रीसाठी ठेवण्यात आले. हा माठ 180 रुपये ते 300 रुपयेपर्यंत विकला जातोय. यंदा माठांच्या किमतीमध्ये 25% वाढ झाली आहे. रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीतील एका कंपनीत शनिवारी वायुगळती झाली. त्यामुळे एका कामगाराला बाधा झाली असून त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित कंपनीवरती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंकडून पालघर जिल्ह्यातील शाळांना ई लर्निंग प्रोजेक्टरच्या साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे. 131 आश्रमशाळांना हे साहित्य देण्यात आलेलं आहे. याबरोबरच हायब्रिड सोलर इन्व्हर्टर आणि सौर ऊर्जा पॅनल सुद्धा देण्यात आले आहे. जैन संप्रदायाचे मुनी खेडमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये कोष्टीअळेमध्ये जैन मुनींच्या विशेष वस्तू हे एक दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. जळगावच्या श्री सिद्धी महागणपती मंदिराच्या आवारात 7200 स्क्वेअर फूट जागेत देशी गायींवरती मोफत उपचारांसाठी हॉस्पिटल उभारलं गेलं आहे. यामध्ये गायींवरती अत्याधुनिक यंत्रांचा वापर करत उपचार केले जाणार आहेत. देशातील या पहिल्या रुग्णालयाचं लोकार्पण करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी परिसरात 80 फूट खोल विहिरीत पडलेल्या एका कुत्र्याला आणि एका व्यक्तीला वाचवण्यात यश आलेलं आहे. जवळपास 4 तास रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं, तर विहिरीतून वाचलेल्या व्यक्तीवरती उपचार सुरू आहे. कोकणातील बागायतींमध्ये वन्य प्राण्यांचा हैदोस सुरू आहे. लाल तोंडाच्या माकडांनी सिंधुदुर्गातील नारळासह काजू, आंबा, सुपारीच्या बागा उद्ध्वस्त केल्यात. त्यामुळे बागायतदार धास्तावलेला आहे. मराठा आरक्षणासाठी संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा मराठा ठोक मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात येत आहे. आंदोलक रमेश केरे पाटील उपोषणाला बसणार आहेत. जोपर्यंत लेखी निवेदन मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असा इशाराही दिला आहे. नागपूरच्या संविधान चौकात आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन केलेलं आहे. वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे. पुण्यामध्ये शिवसेना उभाटा पक्ष आक्रमक झाला. नीलम गोरेंनी केलेल्या वक्तव्याविरोधात पुण्यातील त्यांच्या निवासस्थानाबाहेर उभाटा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत गोरेंच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. पुण्यानंतर मुंबईत सुद्धा उभाटा पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवालयाच्या बाजूलाच असणाऱ्या नीलम गोरेंच्या शासकीय निवासस्थानाबाहेर नीलम गोरेंविरोधात निदर्शनं करण्यात आली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांविरोधात नागपुरात आंदोलन करण्यात आलं. श्री संप्रदायाकडून हे आंदोलन करण्यात आले. विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांबाबत अपमानजनक वक्तव्य केलं होतं. वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा निषेध करत श्री संप्रदाय रस्त्यावरती उतरलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील बाभळेश्वर विद्युत कंपनीमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचं समोर आलेलं आहे. यावेळेला काम करणाऱ्या शेकडो तरुणांना वेळेवरती पगार दिला जात नाही. अनेक वर्षांचा फंड भरून सुद्धा मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलंय. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरला महाशिवरात्री उत्सवाची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. भीमाशंकर देवस्थानकडून मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्या वतीने महाराष्ट्र भूषण 2024 आणि पॉझिटिव्ह जर्नलिझम अवॉर्ड 2024 सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. खासदार सुनेत्रा पवार, मंत्री मंगलप्रभात लोढांसह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 41वा दीक्षांत समारंभ राज्यपाल CP राधाकृष्णन आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या समारंभात 168 पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं. अमरावतीच्या निर्मिती पब्लिक स्कूल चांदूर बाजाराच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आलंय. या अभियानात संत गाडगे महाराजांची वेशभूषा परिधान करत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलाय. नाशिकमध्ये भारत पाकिस्तान मॅच दरम्यान नागरिकांचा उत्साह पाहायला मिळाला. नाशिकच्या ग्रेप एम्बेसी हॉटेलमध्ये प्रेक्षकांनी मॅच बघण्याचा आनंद लुटलाय. द्राक्षांच्या बागेत मिसळसह मॅच बघण्याचा आनंद घेण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली. मालेगाव मनमाडमधील क्रिकेटप्रेमी भारत पाक सामना पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. दोन्ही शहरात ठिकठिकाणी मोठ्या स्क्रीन्स लावण्यात आलेल्या आहेत.
आजचा सामना भारतीय संघ जिंकेल असा ठाम विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय. आजच्या भारत पाकिस्तान सामन्यात भारताचा विजय व्हावा यासाठी नागपुरातील हनुमान मंदिरात होम हवन केलं जात आहे. क्रिकेट प्रेमींकडून हनुमंताला भारताच्या विजयाचं साकडं घालण्यात आलं. जळगाव समाज बांधवांच्या वतीने श्री संत गाडगेबाबा महाराजांच्या जयंतीनिमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. या मिरवणुकीमध्ये संत गाडगेबाबांची वेशभूषा परिधान करत स्वच्छता मोहीम राबवत अनोखा संदेश दिला. राजधानी दिल्लीत 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडतंय. यामध्ये निमंत्रितांचे कवी संमेलनात मराठमोळ्या अशा नामवंत कवयित्री स्वाती विनायक फाटक यांनी बडोद्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आपल्या स्पर्श या कवितेतून त्यांनी ईश्वराचा, मातृत्वाचा यासारख्या स्पर्शाचा अनेक छटा सादर केलेल्या आहेत. अंगणेवाडीच्या आई भराडी देवीच्या यात्रेची आज मोड जत्रेने सांगता होणार आहे. यावेळेला अंगणे कुटुंब मातेची पूजा करून ओटी भरणार आहे. तर दशावतार नाटकाचं आज आयोजन करण्यात आलं. या सगळ्या वेगवान बातम्यानंतर एक छोटासा ब्रेक आणि लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.